मित्रांनो, MHCET 2026 या एक्झाम मध्ये लॉज ऑफ मोशन या टॉपिक मधून डेफिनेटली 2 ते 3 प्रश्न नक्कीच एक्झाम मध्ये विचारले जातात. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमधून आपण फिजिक्स या सब्जेक्टचा लॉज ऑफ मोशन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. याचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQ प्लस PYQs क्वेश्चन पाहणार आहोत. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो PCM, PCB-CET आणि नर्सिंग CET या तीनही एक्झामसाठी खूप व्हॅल्युएबल ठरणार आहे. आता मित्रांनो, आपल्याकडे MSCET चे नर्सिंग CET ची बॅच सुरू झालेली आहे, क्रॅश कोर्स सुरू झालेला आहे. 1 मंथ क्रॅश कोर्स. आता यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, recorded lectures, full syllabus plus chapter wise test series, 2000 plus MCQ question bank and full syllabus notes देखील मिळतील. या सर्व गोष्टींसोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप मिळणार आहे आणि तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आमचं फुल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. आता या कोर्सची प्राइस फक्त 2999 रुपये इतकी आहे. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. नर्सिंग सीईटी सोबतच आपल्याकडे PCM, PCB, CET, JEE, नीट या एक्झामचे देखील कोर्सेस आहेत, क्रॅश कोर्स आहेत आणि PCM, PCB, CET चे 2 अटेम्प्ट असतात. तर त्या दोन्ही अटेम्प्टची तयारी आपल्याकडे करून घेतली जाते. सेम फॅसिलिटी प्रत्येक कोर्स सोबत आहे. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आता चला क्वेश्चन्स कडे वळूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, अ बॉडी कंटिन्यूअस इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन अनलेस ऍक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल फोर्स. दिस इज सेकंड लॉ, थर्ड लॉ, फर्स्ट लॉ, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज फर्स्ट लॉ, विच इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय म्हणतो? व्हेन बॉडी रिमेन्स ऍट रेस्ट or uniform motion unless and until external force acts, then we always call it as law of inertia. आणि हे कशामध्ये येतं? तर न्यूटनच्या फर्स्ट लॉ मध्ये येतं. आता एखादी बॉडी असेल, पहा, एखादा बॉल आहे, ओके, इथे काहीतरी एक्सटर्नल फोर्स लागल्याशिवाय ती मूव्ह करणार नाही. आता तुम्ही म्हणाल की वाऱ्याने हलतोय बॉल, मग ती त्याची पोझिशन चेंज तर होतीच आहे. पण असं नसतं, वाऱ्याला पण फोर्स द्यावा लागेल तेव्हा ती बॉल हलेल ना. म्हणजे कुठल्या तरी प्रकारचा एक्सटर्नल फोर्स लागल्याशिवाय रेस्टची बॉडी हलत नाही, ती रेस्टच राहती. कळतंय? आणि हा जो रूल आहे तो न्यूटनच्या फर्स्ट लॉ मध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्स इज डिफाईन्ड ॲज MA, MV, M/A, V/T. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल, काय असेल? ऑप्शन ए, विच इज मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ऍक्सेलरेशन, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. MV हा कशाचा फॉर्म्युला आहे? तर मोमेंटमचा. त्याच्यानंतर M/A हा तर मिनिंगलेस आहे, कारण असा कुठला फॉर्म्युला नसतो. त्याच्यानंतर V/T हा ऍक्सेलरेशनचा. नेक्स्ट क्वेश्चन, युनिट ऑफ फोर्स इज जूल, न्यूटन, वॅट, पास्कल. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज न्यूटन. याचा युनिट काय असेल फोर्सचं? तर न्यूटन असेल. आणि 1 न्यूटन इक्वल्स टू 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. A force of 10 Newton acts on 2 kg mass. Acceleration is. आत्ताच आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला पाहिला होता. ऍक्सेलरेशन इक्वल्स टू F/m. का? कारण फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती M इंटू A होता. ओके, मास इंटू ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन इक्वल्स टू काय येणार? तर फोर्स बाय मास. फोर्स किती आहे? 10 डिवायडेड बाय मास 2. किती आला? 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे असेल ऍक्सेलरेशन. आणि नेहमी ऑप्शन्स मध्ये युनिट सुद्धा चेक करा. इथे जर मीटर पर सेकंड असलं असतं तर तो ऑप्शन चुकीचा असला असता, कारण ऍक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, नॉट मीटर पर सेकंड. त्यामुळे नेहमी युनिट कडे पण लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन, ऍक्शन रिॲक्शन फोर्सेस ऍक्ट ऑन. ऑप्शन्स आर सेम बॉडी, डिफरंट बॉडीज, सेम डायरेक्शन, ओनली हॉरिझॉन्टल.
तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज डिफरंट बॉडीज. न्यूटनचा थर्ड लॉ काय म्हणतो? इक्वल आणि अपोजिट फोर्सेस लागतात आणि जेव्हा इक्वल आणि अपोजिट फोर्सेस लागतात तेव्हा ते डिफरंट बॉडीज वरती ऍक्ट होतात. ओके, आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन बी, ऍक्शन रिॲक्शन फोर्सेस ऍक्ट ऑन डिफरंट बॉडीज आणि ते इक्वल अँड अपोजिट फोर्सेस असतात. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. आता पहा, दोन जण भांडतायत. ओके, आता याने एक ऍक्शन मारली म्हणजे आणि एक याला झापड मारली, हा याला एक झापड मारेल म्हणजे याचा फोर्स या बॉडीवरती लागतोय आणि या व्यक्तीचा फोर्स या बॉडीवरती लागतोय. बरोबर आहे, कारण बी हे ए ला मारते आणि ए हा बी ला मारतोय म्हणजे इथे डिफरंट बॉडीज वरती फोर्स ऍक्ट होतो. कळतंय गोष्ट? नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वेन अ बस सडनली स्टॉप्स, पॅसेंजर्स फॉल फॉरवर्ड ड्यू टू. आता बस अचानक थांबली तर पॅसेंजर समोर ढकलल्या जातात. हे कशामुळे? ड्यू टू फ्रिक्शन, ड्यू टू इनर्शिया, ड्यू टू मोमेंटम और ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज इनर्शिया. इनर्शियामुळे बॉडीला कंटिन्यू मोशन मध्ये राहावं वाटतं, त्यामुळे ते करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी. आता हे सीईटीच्या लेवलला किंवा सीईटी मध्ये येणारा बेस्ट एक्झाम्पल आहे की जेव्हा बस अचानक थांबते तेव्हा पॅसेंजर्स पुढे का जातात? ड्यू टू इनर्शिया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फ्रिक्शन ऑलवेज ऍक्ट्स along motion opposite to motion perpendicular random. इथे करेक्ट ऑप्शन असेल बी विच इज अपोजिट टू मोशन. फ्रिक्शन, आता आपण एका रोडवरती चालतोय, आपण तिथे रब करतोय किंवा चालतोय म्हणजे फ्रिक्शन कसं लागतंय तर अपोजिट लागतंय. आपली ज्या डायरेक्शनला मोशन असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनला फ्रिक्शन लागतं. नेहमी फिजिक्सचे क्वेश्चन्स हे तुम्ही प्रॅक्टिकल विचार केल्याशिवाय तुम्हाला सॉल्व्ह होणार नाहीयेत. सो पहिल्यांदा तो क्वेश्चन प्रॅक्टिकली इमॅजिन करा, त्याच्यानंतर आन्सर फाइंड आउट करायचं ट्राय करा. नेक्स्ट क्वेश्चन. SI unit of coefficient of friction is Newton, Joule, no unit, meter per second square. आता इथे SI युनिट काय असतं फ्रिक्शनचं? ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज नो युनिट, कारण हा रेशिओ आहे. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा रेशिओ असतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं. नेहमी लक्षात ठेवा, रेशिओ हा डायमेन्शनलेस असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन इज लेस दॅन कायनेटिक फ्रिक्शन, इक्वल टू कायनेटिक फ्रिक्शन, ग्रेटर दॅन कायनेटिक फ्रिक्शन, 0. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? तर करेक्ट ऑप्शन असेल सी विच इज ग्रेटर दॅन कायनेटिक फ्रिक्शन. Static friction is always greater than kinetic friction. Okay, next question. If no external force acts, momentum remains 0, constant, increasing, decreasing. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज कॉन्स्टंट. कळतंय? हे कशाच्या अंडरमध्ये येतं तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, जिथे मोमेंटम हे कॉन्स्टंट राहतं, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. Force required to change momentum is related to time, mass, acceleration, all. इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी विच इज ऑल. कळतंय? हे चेंज इन मोमेंटम वरती पण डिपेंड असतं, टाइम वरती पण डिपेंड असतं, मास वरती पण डिपेंड असतं इनसाइड मोमेंटम आणि ऍक्सेलरेशन वरती पण डिपेंड असतं. त्याच्यामुळे मोमेंटम चेंज करण्यासाठी कशावरती रिलेटेड असतात?
तर नेहमी लक्षात ठेवा या सगळ्यांवरती डिपेंड असतात. फोर्स इक्वल्स टू काय असतं, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. काही डेफिनेशन्स वगैरे तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतात. या जर कन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही हाय लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. याशिवाय तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाहीयेत. सो कन्सेप्ट लक्षात ठेवा. एफ इक्वल्स टू काय असतं, डेल्टा पी अपॉन टी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. A body of mass 5 kg has acceleration 2 meter per second square. Force equals to what? आता इथे आपल्याला मास दिलाय, ऍसेलरेशन दिलंय, राईट. फोर्स इक्वल्स टू असतं मास इंटू ऍसेलरेशन. नेहमी लक्षात ठेवा, पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा आणि सिली मिस्टेक आपल्याला अवॉइड करायच्या. आता मास आहे 5 इंटू ऍसेलरेशन आहे 2. मग इथे काय येणार 10 न्यूटन, कारण फोर्सचं युनिट हे न्यूटन असतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आणि नेहमी युनिट्स वरती पण लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन. नॉर्मल रिएक्शन ऍक्ट्स along surface perpendicular to surface, opposite motion downward. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज परपेंडिक्युलर टू सरफेस. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता एवढी गोष्ट लक्षात ठेवा, नॉर्मल रिॲक्शन विचारले, ऍक्ट्स कसं ऍक्ट करते तर परपेंडिक्युलर टू सरफेस. आता जर तुम्ही म्हणाल की इन्क्लाइन सरफेस असेल तर कसं होईल, तेव्हा सुद्धा सरफेसच्या परपेंडिक्युलरच नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होते. हा क्वेश्चन ट्रिकी आहे, सो विचारू शकतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रिक्शन डिपेंड्स ऑन एरिया, नेचर ऑफ सरफेस, स्पीड, टाइम. इथे करेक्ट ऑप्शन असेल काय. आता पहा, मी जेव्हा क्वेश्चन डिस्प्ले करते तेव्हा तुमचा आन्सर लॉक करा, व्हिडिओ पॉज करा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. म्हणजे आपल्याला क्रॉस चेक करता येतं की किती स्टुडंट्सचं बरोबर येतंय, किती स्टुडंट्सचं चुकतंय. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज नेचर ऑफ सरफेस. म्हणजे एखादा सरफेसचं नेचर रफ आहे की स्मूथ आहे याच्यावरती फ्रिक्शन हे डिपेंड करतं. कळतंय. आता अजून एक फ्रिक्शनच्या रिलेटेड, म्हणजे अजून एक तुम्हाला कन्फ्युजिंग क्वेश्चन विचारला जातो. ट्रॅप आहे, एक्झॅक्टली हा सीईटी ट्रॅप आहे की एरिया इन्क्रीज झाला तर फ्रिक्शन सुद्धा इन्क्रीज होतं असं म्हणतात, पण हे चुकीचं आहे. दिस इज रॉंग स्टेटमेंट. सो नेहमी लक्षात ठेवा, फ्रिक्शन डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सरफेस. म्हणजे नेचर ऑफ सरफेस म्हणजे काय, तर तो जो सरफेस आहे तो सॉफ्ट आहे की हार्ड आहे, रफ आहे, याच्यावरती फ्रिक्शन डिपेंड करतं. नेक्स्ट क्वेश्चन. A book kept on table is an equilibrium because no force acts, forces are equal and opposite, only gravity acts, only normal acts. इथे करेक्ट काय ऑप्शन असेल, पहा इथे करेक्ट ऑप्शन असेल बी, विच इज फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट. दोन प्रकारचे फोर्स असतात, एक तर वेट असतं जे डाऊनवर्ड साईडला लागतं आणि नॉर्मल अपवर्ड साईडला असतं. इक्वल अँड अपोजिट म्हटल्यामुळे नेट फोर्स काय येणार, कारण एक वरती लागतोय एक खालती लागतोय, सो नेट फोर्स किती येतं तर 0 येतं. आता बुक ऑन टेबल. अ बुक kept on table is an equilibrium. का, कारण इक्विलिब्रियम म्हणजेच काय, तर नेट फोर्स 0 असायला पाहिजे आणि नेट फोर्स 0 आहे म्हणजे दोन्ही फोर्सेस हे इक्वल अँड अपोजिट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. इम्पल्स इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स, फोर्स इंटू टाइम, मास इंटू वेलोसिटी, ऍक्सेलरेशन इंटू टाइम. इम्पल्सचा फॉर्म्युला असतो काय, तर फोर्स इंटू टाइम, एफ इंटू टी. नेक्स्ट क्वेश्चन. आणि हा इम्पल्सचा फॉर्म्युला अजून येतो चेंज इन मोमेंटम म्हटलं तरी चालेल. नाहीतर तुम्ही म्हणाल मॅम हा फॉर्म्युला आहे तर हा नाहीये का, हा पण आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इनर्शिया डिपेंड्स ऑन वेलोसिटी, मास,
फोर्स ऍसेलरेशन. इथे करेक्ट ऑप्शन काय असेल तर ऑप्शन बी विच इज मास. इनर्शिया इज इक्वल टू रेजिस्टन्स टू चेंज. ओके, मोर मास इक्वल्स टू मोर इनर्शिया. त्याच्यामुळे इनर्शिया हा मास वरती डिपेंड करतो. नेक्स्ट क्वेश्चन. अ पर्सन जम्पिंग फ्रॉम बोट पुशेस बोट बॅकवर्ड ड्यू टू फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, फ्रिक्शन. इथे करेक्ट काय ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज थर्ड लॉ. कळतंय. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे पहा, इथे ऍक्शन काय असेल तर पर्सन जो आहे तो फॉरवर्ड साईडला जम्प करतोय आणि त्याच्यावरती रिॲक्शन काय होईल तर रिॲक्शन काय होईल तर बोट हे मागच्या साईडला जाईल. तुम्ही पण एक एक्झाम्पल घ्या. तुम्ही पाण्यात जर बोटीवरून जर पाण्यात उडी मारली किंवा सिंपल तुमच्या घरी चेअर असते, चेअरवरती उभं राहा आणि त्याच्यावरून उडी मारा फोर्स लावून पण, तर ऑटोमॅटिकली चेअर ही मागे ढकलेल आणि तुम्ही पुढे जाल. आणि हे कशामध्ये येतं तर थर्ड लॉ ऑफ मोशन मध्ये येतं. नेक्स्ट क्वेश्चन. कायनेटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन स्टॅटिक, लेस दॅन स्टॅटिक, इक्वल, झिरो. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन बी विच इज लेस दॅन स्टॅटिक. नेक्स्ट क्वेश्चन. फ्री बॉडी डायग्राम shows only motion, only acceleration, all forces acting, only velocity. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज ऑल फोर्सेस ऍक्टिंग. फ्री बॉडी डायग्राम शोज ऑल फोर्सेस ऍक्टिंग. सगळे फोर्स त्या बॉडीला किंवा त्या ऑब्जेक्टला ऍक्ट करतात. कळतंय. आता फ्री बॉडी डायग्राम या तुम्हाला आल्याच पाहिजेत. एक्झॅक्टली कसं वर्क होतंय, पेंड्युलमचे क्वेश्चन असतील किंवा एनी, तर तुम्हाला कळाले पाहिजेत की फ्री बॉडी डायग्राम. आता क्वेश्चन दिले कॅल्क्युलेशन करण्यासाठी आणि तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम आली पाहिजे की कसं काय होतंय. रोपचा जर क्वेश्चन असेल, फोर्स कुठे लागतोय, काय कसं होतंय, या गोष्टी कळण्यासाठी तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम लागतो. कळतोय. आता मित्रांनो, आपण जो कोर्स लॉन्च केलेला आहे तर तो कोर्स सुरू झालेला आहे. लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करू शकता आणि तिथून देखील तुमचा कोर्स हा एनरोल करू शकता. मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. हा कोर्स जॉईन केला तर आमची गॅरंटी तुम्हाला एक्झाम मध्ये 95+ नक्कीच पडतील. पहा, बरेचसे छोटे छोटे कन्सेप्ट असतात जे आपण युट्यूब व्हिडिओ मधून सॉल्व्ह करू शकत नाहीत. त्यासाठी आपल्याला परफेक्ट गायडन्सची गरज असते आणि ते परफेक्ट गायडन्स तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन देणार आहे. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आणि कोर्स जॉईन करायचं असेल तर मी नंबर देखील दिलाय. प्ले स्टोर वरती जाऊन ऍप देखील डाउनलोड करून देखील तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.